20व्या अध्यायाच्या शेवटी अनसूयेनं दत्तात्रयाला प्रश्न विचारले आणि दत्तात्रेयानंही पुढील अध्यायात निरूपण करतो म्हणून सांगितलं होतं. ते निरूपण करण्यास दत्तात्रयानं सुरुवात केली. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध. अध्याय 21. अध्यात्म म्हणजे काय? माते, ज्याप्रमाणे मला यदू शरण आला आणि मी त्याला बोध दिला, तसाच सहस्त्रार्जुनही मला शरण आला. त्यानं मला तुझ्यासारखेच प्रश्न केले. त्याची ती जिज्ञासा औत्सुक्य पाहून मला अतिशय आनंद झाला व मी त्याला बोध दिला. तुझ्यासारखे व सहस्त्रार्जुनासारखे प्रश्न माता उमेला पडले आणि विनम्र भावानं ते तिनं सांब सदाशिवाला विचारले. सांब सदाशिवानं तिला सहज सुलभ रीतीने समजतील अशा रूपात उत्तरं दिली. ती उत्तरं ते निरूपण मला माझ्या गुरूंनी सांगितलं. मला समजल्यावर मी माझा भक्त सहस्त्रार्जुन याला सांगितलं व आता तुला सांगतो ते तू ऐक. कला, कुशलता, विद्या, ज्ञान ही लौकिक संबंधाची लक्षणं आहेत. 14 कला 64 विद्यांचं प्रमाण मानलं गेलं आहे. पण ह्या विद्या म्हणजे काही स्वात्महिताचं साधन नाही. ज्याला स्वात्महिताची चाड आहे त्याला अध्यात्माची आवड असते. भजन नामसंकीर्तनात रस असतो. असा परमेश्वर चिंतनात रस घेऊन स्वात्मसुखाच्या मार्गाचा अवलंब करतो. त्याला स्वहित प्राप्तीचा आनंद मिळतो. ज्याच्या पाठीशी अनंत जन्माची पुण्य आहेत तोच अध्यात्म ज्ञानात रस घेऊ शकतो. इतर मूढ जनांचं हे काम नाही. बगड्याला जशी ताटलीत ठेवलेली खीर खाता येत नाही, त्या खिरीपासून वंचित व्हावं लागतं, तसंच मूढ जनांना अध्यात्म विद्येपासून वंचित राहावं लागतं. माते, तुझं भाग्य थोर म्हणून हे असे प्रश्न विचारायची बुद्धी तुला झाली. आता जे मी तुला सांगतो त्याचं मनन कर. जगताचं मूळ हे आधी निराकार होतं. कुठलंही दुसरं कारण त्यावेळी निर्माण झालं नव्हतं. पंचमहाभूत नव्हती. चंद्र, सूर्य, ग्रहगण नव्हते. तारांगण नव्हतं. मग तेज आणि संस्कार कुठून असणार? नक्षत्र, मेघमाळा कशा येणार? यक्ष, राक्षस, देव, मनुष्य लोक कसे निर्माण होणार? भू, पाताळ, स्वर्गस्थानाची निर्मिती कशी होणार? जगतात काहीच नव्हतं. कशाचंच अस्तित्व नव्हतं. तीर्थ नव्हती, देव नव्हते, वृक्ष, पर्वत, सागर, सरिता हे शब्द देखील माहीत नव्हते. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे देखील नव्हते. वेदशास्त्रही नव्हतं. कोणताच आकार विकार या जगतातलावर जन्माला आला नव्हता. म्हणून हे सारं निराकार होतं असं म्हटलं आहे. सर्व भूतलच शून्य निराकार होत म्हटल्यावर मन, बुद्धी, चित्त ह्याचं अस्तित्व असण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे अहंकार, चैतन्य आणि सत्य ह्यांची जाणीवही निर्माण झालेली नव्हती व वर्णभेद, शब्दभेद हेही निर्माण झाले नव्हते. कुठल्याही योनीची गती नव्हती. सारं काही निराकार होतं. म्हणून द्वैताला इथे वाव नव्हता. या निराकाराचे प्रकार झाले आणि जगताचा विस्तार झाला. सर्वप्रथम या निराकारापासून शून्य तयार झालं. या शून्यातून ब्रह्म उपजलं, साकारलं. या शून्य ब्रह्मापासून आकाश अवतरलं. आकाशानं पवनास जन्माला घातलं. पवनानं म्हणजे वाऱ्यानं तेजाला निर्माण केलं. तेजापासून पाणी उत्पन्न झालं आणि पाण्यामुळे भूमी. अशी पंचमहाभूत आकारास आली. एकापासून एक जन्माला आली आणि ही पंचमहाभूत एकवटून ही भूतसृष्टी अवतरली. चराचराची राहटी अस्तित्वात आली आणि सर्व पसारा निर्माण झाला. खटपटी अस्तित्वात आल्या. या पंचमहाभूतांना निर्माण करणारं आणखी एक वेगळंच चैतन्य तत्व, प्रेमतत्व होतं. या सर्वांचं ते वैभव होतं. व्यापक लाघवाचं निधान होतं. त्या निधानाचंच नाव ब्रह्म. या शुद्ध निखिल ब्रह्माला चैतन्य इच्छा झाली. या चैतन्य इच्छेलाच महातत्व म्हणतात. या महातत्वापासूनच माया स्वरूप ओंकार प्रगटला आणि इच्छा मायेमुळे त्याचे 2 प्रकार झाले. त्या प्रकारांचा विस्तार झाला. तो कसा ते आता सविस्तर सांगतो. पुरुष आणि प्रकृती हे 2 गुण त्या ब्रह्मामुळे निर्माण झाले. खरं तर ब्रह्म शुद्ध. मग त्या ब्रह्माला कशी इच्छा झाली? ती इच्छा अविद्येमुळे झाली आणि ब्रह्म या दशेला आलं. अहम ब्रह्मास्मी हा उद्गार म्हणजे महामायेचा उभार. यातूनच इच्छारूपी माया निपजली.
तिला अनेक होण्याची इच्छा झाली. तिच्यातून आशा निपजली आणि मग पुरुष हा प्रकृती सगट उदयास आला. याला दृष्टांत द्यायचा झाला तर घटमठ आकाशासारखा असा द्यावा लागेल. परमेश्वर हा मायातीत आहे. परमेश्वर म्हणजेच परमात्मा आणि त्वम पद म्हणजे जीवात्मा. ह्या जीवात्म्याला भ्रम झाला आणि तो माईक दशेला गेला. त्याला मायेचा विकार झाल्यामुळे तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरला. अविद्येनं वेढला गेला व जीव हे नामाविधान त्याला मिळालं. पूर्ण चैतन्य म्हणजे परमात्मा. प्रत्यंगी असलेल्या त्या चैतन्यालाच मानव विविध नावांनी संबोधतो. जीवात्मा आणि परमात्मा यांच्या या मंथनातून त्रिगुणात्मक प्रापंचिक विस्तारले. सृष्टीची उत्पत्ती झाली. मूळ तत्व हे महातत्व म्हणजे माया. ती ओंकार स्वरूपात प्रगटली आणि तिनं गुणत्रय निर्माण केले. अकार, उकार, मकार अशा 3 मात्रा मिळून ओंकार झाला. आता दैवत कशी उत्पन्न झाली ती ऐक. अकार मात्री ब्रह्मदेव प्रगटले, उकार मात्री विष्णू, मकार मात्री शिव आणि मग त्यांचे गुण लाघवही उपजलं. ब्रह्मदेवाचा रजोगुण, विष्णूचा सत्वगुण व शिवतमोगुणी या सर्व गुणांहून मूळ तत्व भिन्नच आहे. मूळ कृती हा देह, मातृकान्वय पुरुष हा ओंकार. ओंकार परव्याचेच्या मुळे सर्व स्वरूपात अभिमानी राहतो. सर्व साक्षी राहून सर्वांवर सत्ता गाजवतो. मायादेह जिथे योजला जातो तेथे अभिमानाचा रुद्र स्थापन केला जातो. वाचा पश्चंती ही बोल बोलते आणि प्रलय अवस्थेला नेते. हा मकार मात्रेचा विचार तुला सांगितला. आता उकार मात्रेचा विचार ऐक. देहाच्या आत एक अतिदैदिप्यमान हिरण्यगर्भ आहे. उकाराचे अभिमानी विष्णूला दैवत मानतात. मध्यमा वाचा येथे वास करते आणि पालन करणं, रक्षण हा आपला धर्म मानते. विराट देहात अकार मात्रा आहे. तेथे अभिमानी ब्रह्मदेव वास करतो आहे. वैखरीची तेथे ये जा असते आणि निर्माण करणं ही तिची प्रवृत्ती असते. सर्व सृष्टीची रचना करण्याचा अधिकार ब्रह्मदेवाचा, तिचं पालन करण्याचं कर्तव्य विष्णूचं आणि सकल संहाराचं सूत्रसंचालन शिवाचं. या त्रिमात्रेपासूनच 3 अहंकार निर्माण झाले. तेच अंश पूर्ण त्रिगुणिक होतं. सात्विक अहंकाराची निर्मिती कशी झाली? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त ही 4 अभिधानम असूनही अहंकार निर्माण होतो. हीच सात्विक अहंकाराची लक्षणं. यामुळे भगवानाच्या भजन पूजनातील गोडी वाढते आणि सतत विवेकानं सर्व विचार करून आचरण घडतं. आत्मोन्नतीसाठी जीव धडपडतो, आसुसतो. आता राजस अहंकार म्हणजे काय? या राजस अहंकारापासूनच सर्व ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. त्यांनाच पंचेंद्रिय म्हणतात. ही पंचेंद्रिय म्हणजे श्रवण, घ्राण, नयन, रसना आणि त्वक या ज्ञानेंद्रियाबरोबरच तन्मात्राही निपजल्या. त्या म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अनुभवण्याची क्षमता. ह्या तन्मात्रा 5 आहेत. आता कर्मेंद्रियाची खूण सांगतो. वाचा, हात, पाय, उपस्थ आणि गुद ही 5 इंद्रिय. ही इंद्रिय कर्मेंद्रिय ही आपापली कार्य करतात आणि इंद्रिय व्यापार व्यवस्थित चालवतात. ज्ञानेंद्रिय ज्ञानाचं आकलन करून घेतात आणि त्यानुरूप सुखदुःख भोगतात. तामस अहंकारापासून आकाश निर्माण झालं. आकाशापासून पवन, पवनापासून तेज वगैरे मी पूर्वीच सांगितलं. आणि ही पंचमहाभूत शून्यातून निर्माण झाली. निशून्याचं शून्य झालं आणि ते चैतन्य रूपात साकारलं. त्याचं इच्छास्वरूपात स्फुरण होताच महामायेच्या रूपात तत्व प्रगटलं आणि तिच्या प्रखर अर्धमात्रेचा ओंकार झाला आणि त्या ओंकारातून त्रिमात्रिक अक्षराचा जन्म झाला व त्याचे विविध स्वरूपी 3 गुण प्रगटले. ते गुण म्हणजे उद्भव, स्थिती, प्रलय. ह्या 3 गुणांचं कार्य अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या हातात दिलेलं. वाढवण्याचा गुण वेगळ्याला दिलेला. या त्रिमात्रिक 3 गुणांतून 3 अहंकार निर्माण झाले. या 3 अहंकाराहून वस्तुलक्षण वेगळंच आहे. सात्विक अहंकारापासून सात्विकी अंतःकरण पंचक निर्माण झालं. राजसापासून त्रिपंचक तयार झालं म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि तन्मात्रा उद्भवली
व तामसी अहंकारानं पंचमहाभूत प्रसवली आणि या सर्वांपासून जे विस्तारत गेले त्यांची संख्या 25 झाली. आता या 25 प्रकार आणि गुणविचार सविस्तर स्वरूपात मी पुढील अध्यायात निरूपण करून सांगेन, असं दत्तात्रेयानं अनुसूयेला सांगितलं व आपलं निरूपण थांबवलं. असा हा श्री दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत 21वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.